गणेशोत्सवात गौरी पूजनाला वेगळंच महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ही गौरी नक्की कोण आहे? गणपतीची आई की बहीण? आज आपण या गूढ प्रश्नामागच्या कथा आणि परंपरा जाणून घेऊया. काही कथांमध्ये सांगितलं जातं की गौरी म्हणजे पार्वतीचं स्वरूप, म्हणजेच बाप्पाची आई. तर काही परंपरांमध्ये गौरीला गणपतीची बहीण मानलं जातं, जी दरवर्षी भावाच्या घरी पाहुणी म्हणून येते. म्हणजेच गौरी ही आईची करुणा आणि बहिणीचं प्रेम दोन्ही एकत्र घेऊन येते. पण या गौरी पूजनाच्या काही वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. त्यातीलच एक कथा म्हणजे गौरी हे पार्वतीचं स्वरूप मानले जाते. या कथेमध्ये पार्वतीने वर दिला होता, माझ्या आगमनाने भक्तांच्या घरी सुख, शांती आणि भरभराट होईल. त्यामुळेच तिचं गौरी स्वरूप घराघरात पूजलं जातं. तर दुसऱ्या कथेत गौरी ही गणपतीची बहीण मानली जाते. कथेप्रमाणे गौरी ही गणपतीची बहीण दरवर्षी भाऊ गणपतीकडे काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून येते. तिच्या आगमनाने घरात उत्साह, आनंद आणि मंगल कार्य होते. तसेच तिसऱ्या कथेत गौरीला महालक्ष्मीचा अवतार म्हणून पूजले जाते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अशी समजूत आहे की गौरी ही महालक्ष्मीचा अवतार आहे. ती येते तेव्हा घरात संपन्नता आणि धनधान्य घेऊन येते, म्हणून तिला प्रेमाने महालक्ष्मी गौरी असे म्हटले जाते. आता आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशातील पद्धती पाहू. पुणे, कोकणात 2 गौरी आणल्या जातात. त्यांना सोने चांदीसारख्या दागिन्यांनी सजवलं जातं. कोल्हापूर भागात महालक्ष्मी गौरी म्हणून खास सण साजरा होतो. तसेच विदर्भ, मराठवाड्यात कधी कधी 3 गौरी पूजल्या जातात. काही गावखेड्यांमध्ये धान्याच्या कुंड्या किंवा मातीच्या मूर्तीच्या स्वरूपात गौरीची स्थापना केली जाते. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर गौरी ही आईचं ममत्व असो व बहिणीचं स्नेह, तिचं आगमन हे घरामध्ये समृद्धी, मंगल कार्य आणि आनंद घेऊन येतं. म्हणूनच तर आपण प्रत्येक वर्षी प्रेमाने म्हणतो, गौरी आगमन सोहळा मंगलमय हो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि सांगा, तुमच्या घरी गौरीचं स्वागत लाडक्या बाप्पाची आई म्हणून केले जाते की बहीण म्हणून? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत रहा जे बात अस्सल गोष्ट मुद्द्याची.